नमस्कार, मी प्रशांत कदम। आपल्या देशातला मेनस्ट्रीम मीडिया तुम्हाला किती बातम्या खऱ्या दाखवतो याच्याबद्दल जरी प्रश्न असले तरी एक गोष्ट मात्र पक्की आहे, ज्यावेळी एखादी बातमी मेनस्ट्रीम मीडियामधून अवघ्या काही तासामध्ये डिलीट होते त्यावेळी मात्र ती सत्य असते। जे जे डिलीट होतं ते पूर्ण सत्य असतं याची प्रचिती 2014 पासून आपल्याला अनेकदा आलेली आहे। अगदी आपल्याकडं पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या व्यवहारामध्ये सुद्धा ज्यावेळी ही बातमी दाखवण्यात आलेली होती एका मुख्य माध्यमातनं, त्याच्यानंतर अवघ्या काही तासामध्ये ती डिलीट करण्यात आलेली होती। पण अंतिमतः हा सगळा प्रकार जो आहे तो रद्द करण्याची वेळ आलेली होती। आणि आता आपण ज्या बातमीबद्दल बोलणार आहोत ती बातमी आहे बिहारबद्दलची। बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान होतंय आणि त्याच्या आधी आरोप करण्यात आलेला आहे 62,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा। हा आरोप ज्यांनी केलेला आहे ते कुठले विरोधी पक्षनेते नाही आहेत, तर ते भाजपचेच नेते आहेत। नुसते नेते नाही आहेत, भाजपच्या सरकारमध्ये मोदींच्या कॅबिनेटमध्ये सलग 7 वर्ष मंत्री राहिलेले आहेत। आणि त्याच्या पुढे जाऊन ज्या खात्यासंदर्भात त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपच्या सरकारवरती इतका मोठा आरोप केलेला आहे, त्याच खात्याचे ते केंद्रामध्ये मंत्री होते। मी बोलतोय देशाचे माजी ऊर्जा मंत्री, देशाचे माजी गृह सचिव आणि भाजपचे नेते आर.के. सिंग यांच्याबद्दल। घोटाळा किती मोठा आहे बघा, 62,000 कोटी रुपयांचा घोटाळा बिहारमधल्या वीज प्रकल्पाच्या एका कराराबद्दल झाल्याचा आरोप आर.के. सिंग यांनी केलेला आहे। आणि या प्रकल्पामध्ये पुन्हा एकदा नाव आलेलं आहे अदानी समूहाचं। म्हणजे अशाच पद्धतीचे आरोप महाराष्ट्रामध्ये राजस्थानमधल्या करारांच्या बाबतीत झालेले होते। पण महाराष्ट्रामध्ये ज्याची इतकी चर्चा झालेली नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त चर्चा बिहारमध्ये होते, ज्यावेळी बिहारमध्ये भाजपचाच मंत्री, भाजपचाच एक नेता याच्याबद्दलचे आरोप करतोय। थोडक्यात मुद्दा काय आहे तर बिहार सरकारनं अदानींच्या थर्मल पॉवर प्लांट संदर्भातला एक करार केलेला आहे आणि त्या कराराच्या अंतर्गत पुढच्या 25 वर्षांसाठी अदानी कंपनीकडून आम्ही 6 रुपये 75 पैसे या दरानं वीज खरेदी करू असा करार करण्यात आलेला आहे। आणि आर.के. सिंग यांचं म्हणणं असं आहे की हा दर प्रति युनिट 1.40 रुपये अधिक आहे आणि हा अतिशय नियमबाह्य करार आहे, कारण जे स्टँडर्ड सेट आहेत त्याच्यापेक्षा जास्त रक्कम याच्यामध्ये मुद्दाम देण्यात आलेली आहे, ज्याच्यामधून अदानी समूहाला प्रत्येक वर्षाला 2,500 कोटी रुपयांचा नफा होऊ शकतो। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, अतिशय बेसिक गोष्ट, की मुळात या करारासाठी किंवा एखादा प्रकल्प तुम्ही आमच्या राज्यात आणताय म्हणून बिहार सरकार आधीच रिटर्न ऑन कॅपिटल अदानी समूहाला 15% आसपास देणार आहे। म्हणजे 15%चा फायदा अदानी समूहाचा होतोच आहे, त्याच्यावर पुन्हा इतका मोठा गफला जो आहे तो या रकमेचा होतोय। म्हणजे किती, आणि शेवटी हा पैसा कोणाच्या खिशातनं जाणार आहे तर बिहारच्या सामान्य मतदारांच्या, सामान्य नागरिकांच्या खिशातून जाणार आहे, हा दावा आर.के. सिंग यांनी केलेला आहे। आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते आर.के. सिंग यांच्या तोंडून आपण ऐकूच, पण त्याच्या आधी मुख्य बातमी ही आहे की आर.के. सिंग यांचा इतका मोठा आरोप जो आहे, इतका सनसनाटी खळबळजनक आरोप मेनस्ट्रीम मीडियामध्ये मात्र अचानक डिलीट झालेला आहे। म्हणजे जितकी महत्त्वाची बातमी या घोटाळ्याची आहे त्याच्यापेक्षा मोठी बातमी कदाचित या डिलीट झालेल्या बातमीची आहे। कारण ABP न्यूजनं या संदर्भातली एक बातमी दाखवली आणि त्याच्यानंतर अवघ्या काही तासामध्ये त्यांनी ही बातमी जी आहे ती डिलीट केली। देशामध्ये केवळ दैनिक भास्कर हे एकमेव वृत्तपत्र आहे की ज्यांनी या संदर्भातली बातमी छापली। आता दैनिक भास्कर हे तेच वृत्तपत्र समूह आहे ज्यांच्यावरती कधी काळी ईडीच्या रेडसुद्धा टाकण्यात आलेल्या होत्या आणि त्यांनीच केवळ ही बातमी छापणं याच्यामध्ये काही म्हणजे फारसं आश्चर्य नाही आहे। पण हीच जर बातमी एखाद्या विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीतली असती, एखाद्या काँग्रेस शासित राज्यामधली असती आणि त्याच्यामध्ये जर 62,000 कोटी रुपये असा आकडा दिसला असता
तर या देशातल्या मीडियानं किती थैथयाट केला असता याची कल्पना करून बघा. पण इथं बिहारमध्ये त्यांच्याच सरकारवरती त्यांच्याच पक्षाचे नेते आणि नेतेसुद्धा नाही आहेत, मी पुन्हा पुन्हा सांगतोय मुद्दाम, 2014मध्ये आर के सिंग हे बिहारमधल्या आरामधून भाजपचे खासदार झाले. 2017 ते 24 मोदींच्या सरकारमध्ये ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि तो व्यक्ती जेव्हा अशा पद्धतीचे आरोप करतो तेव्हा त्याला काहीतरी अर्थ आहे, त्याच्यामध्ये काहीतरी दडलेलं आहे. इतका साधा प्रश्न मीडियाला पडू नये ही याच्यातली अतिशय गमतीशीर गोष्ट आहे. सगळ्यात आधी बघा एबीपी न्यूजनं तो जो वीडियो डिलीट केलेला होता तो नेमका काय होता. पूर्व केंद्रीय मंत्री और बीजेपी नेता आर के सिंह ने बड़े आरोप लगाए हैं. कहा है कि बिहार में 62,000 करोड़ का घोटाला हुआ. बिजली विभाग में घोटाले की सीबीआई जांच. घोटाले में बिहार सरकार के मंत्री पदाधिकारी लिप्त हैं. घोटाला करने वाले पर क्रिमिनल केस दर्ज होना चाहिए. सीबीआई जांच होनी चाहिए इस पूरे मामले की. आता मुख्य माध्यम जरी इतक्या महत्त्वाच्या बातमीची चर्चा करत नसले तरी शेवटी आपल्यासारखे काही स्वतंत्र प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्यावरती अशा बातम्या डिस्कस होतात, ज्या लोकांच्या हिताच्या आहेत, लोकांना वेळीच लक्षात आल्या पाहिजेत. आणि त्यापैकी एक आहेत अजित अंजुम, जे त्यांचं स्वतःचं चॅनल चालवतात. ते स्वतः बिहारमधले आहेत आणि अतिशय निर्भीडपणे पत्रकारिता करतात. त्यांनी आर के सिंग यांचा हा इंटरव्ह्यू केल्यानंतर या सगळ्या गोष्टीची चर्चा पुन्हा होताना दिसते. अजित अंजुम यांच्या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ जो आहे त्यांच्या इंटरव्ह्यूचा पूर्णपणे उपलब्ध आहे. पण त्याचा एक छोटासा भाग मी तुम्हाला दाखवतोय. आर के सिंग काय म्हणालेत बघा. तो आप जब बोल दिए इतना बड़ा आरोप, इतनी बड़ी बात आपने बोल दी कि बिहार सरकार में 62,000 करोड़ का बिजली घोटाला हुआ, तो मैं पूछ रहा हूँ नीतीश कुमार की तरफ से मंत्री जवाब के लिए वेट कर रहे हैं. बीजेपी की तरफ से प्रूफ कर. हम तो पहले बोले थे, हम पहले ही मंत्री को बोले थे कि भैया प्रूफ बता दीजिए ना कि गड़बड़ है. तो ये नीतीश कुमार की जानकारी में हुआ होगा ना, ये इसके लिए सुनिए टॉप पे अकाउंटेबिलिटी होगी कि नहीं? जानकारी में और दस्तखत में अंतर है. बिना नीतीश कुमार के दस्तखत के नहीं हुआ होगा. लेकिन नीतीश कुमार के जानकारी में अभी कुछ जाता है, समझते हैं वो, ये बता दिए नहीं समझते हैं. तो क्या होगा, उनके प्रधान सचिव दस्तखत कराए होंगे. बिना उसके दस्तखत के तो होगा नहीं. प्रधान सचिव तो अनपढ़ नहीं है, तो जानते होंगे कि क्या दस्तखत करा रहे हैं. जिम्मेवार नीतीश भी जिम्मेवार है. काहे दस्तखत किए, आप नहीं मुख्यमंत्री बनने के रहने के लायक हैं तो काहे हैं, और आप दस्तखत कर दिए तो आप भी जिम्मेवार. आता या सगळ्या इतक्या मोठ्या आरोपाबद्दल आत्तापर्यंत कोणाचंही स्पष्टीकरण नाही आहे. आर के सिंग म्हणतायत सीबीआय चौकशी झाली पाहिजे या प्रकरणाची. आर के सिंग म्हणतायत की मी स्वतः या खात्यामध्ये काम केलेलं आहे, मला या खात्यातल्या रेट्सची माहिती आहे आणि इतका मोठा प्रकल्प जो आहे तो इतक्या चढ्या दरानं जो आहे तो दिला जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत. कर्नाटकमधले एक अग्रवाल नावाचे गृहस्थ आहेत ज्यांनी या संदर्भातला सगळा मुद्दा जो आहे तो पहिल्यांदा उपस्थित केला, त्याची कागदपत्र त्यांच्याकडे दिली आणि त्यानंतर ते ही मागणी करतायत. बिहारमध्ये नितीश आणि भाजपचं सरकार आहे आणि त्यांच्याच सरकारवरती हा आरोप केल्यानंतर अजून या संदर्भातलं कुठलंही उत्तर आलेलं नाही आहे. आता याच्यामध्ये ही पण गोष्ट आहे की 2024ला आर के सिंग हे पराभूत झाले आणि त्याच्यानंतर तेव्हापासून त्यांच्या पक्षानं त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलेलं नाही आहे. आर के सिंग हे कधी काळी UPA सरकारमध्ये केंद्रीय गृहसचिव होते. विशेषतः सुशील कुमार शिंदे ज्यावेळी गृहमंत्री होते तेव्हा त्यांचे सचिव म्हणून आर के सिंग कार्यरत होते. आणि त्यांच्याबद्दलची अजून एक महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळी संघावरती अतिरेकाचे आरोप होत होते, म्हणजे भगवा दहशतवाद हा जो शब्द आला आणि संघाच्या या सगळ्या बॉम्बस्फोटातल्या प्रकरणांमधले जे पुरावे आहेत ते आपल्याकडं उपलब्ध आहेत, हा अतिशय खळबळजनक दावा ज्या व्यक्तीने केलेला होता ते हे आर के सिंगच होते. 2011 ते 13च्या दरम्यान आर के सिंग म्हणत होते की संघाच्या या सगळ्या कटकारस्थानांबद्दल आपल्याकडे पुरावे आहेत. पण नंतर परिस्थिती बदलली. 2014मध्ये ते भाजपमध्ये गेले, मंत्री झाले, 7 वर्ष ते मंत्री होते. आता अमेरिकेमध्ये अदानींच्याबद्दल जो एक खटला चालवण्यात आलेला आहे त्या खटल्यामध्ये जो आरोप आहे की अदानींनी काही कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याच्या संदर्भात सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली, तर ती लाच ज्या काळामध्ये दिली त्या काळामध्ये ऊर्जा खात्याचे मंत्री
आर के सिंगच होते, त्याच्याबद्दलची उत्तरं खरं तर त्यांनी पण दिली पाहिजेत. पण हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. 62,000 कोटी रुपये साधा घोटाळा नाही आहे. बिहारची निवडणूक ज्यावेळी होतीये त्यावेळी इतक्या मोठ्या घोटाळ्याबद्दल कुणीतरी बोलतंय आणि त्याची चर्चा मात्र या मीडियामधून गायब आहे. आणि म्हणून वारंवार हे अपील असतं की अशा सगळ्या मुद्द्यांची, प्रश्नांची चर्चा ज्या प्लॅटफॉर्मवरती होते, या आपल्या अशा स्वतंत्र प्लॅटफॉर्म्सला तुम्ही आवर्जून मदत करावी. कारण याच्याशिवाय हे मुद्दे जे आहेत ते चर्चिले जाणार नाहीत. कारण देशातल्या मीडियामधून ते गायब आहेत. त्यामुळं ज्या व्यक्तींनी अजूनही मेंबरशिप घेतली नसेल, आवर्जून विनंती आहे की तुम्ही ही मेंबरशिप घ्यावी. कारण या मेंबरशिपबद्दल खूप कमी आणि अपेक्षित प्रतिसाद अद्यापही मिळालेला नाही आहे. खूप कमी प्रतिसाद आहे. त्यामुळं तुम्हाला ते आवाहन. आता आर के सिंग यांचं नेमकं पुढं काय होतं आहे, जे व्यक्ती भाजपमध्ये अशा काही गोष्टी पुढे आणतात त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अरुण शौरी, त्याच्यानंतर सुब्रमण्यम स्वामी, शत्रुघ्न सिन्हा अशा लोकांचा समावेश आहे. त्या यादीमध्ये आता आर के सिंग जात आहेत का? आर के सिंग अजूनही एक गोष्ट सांगतायत की मला कोणी फोन करून काही विचारू शकत नाही, कारण मी किती स्पष्ट वक्ता आहे. एखादी गोष्ट मला पटत नाही तेव्हा मी बोलतो, हे त्या लोकांना पण माहिती आहे. त्यांनी स्वतः या खात्यामध्ये काम केलेलं आहे. एक माजी IAS आहेत, गृहसचिव या पदावरती राहिलेले आहेत आणि त्यामुळं कदाचित त्यांनाही बऱ्याच गोष्टी माहिती असल्यामुळं या सगळ्या प्रकरणाबद्दल त्यांना थेट उत्तर दिलं जात नाही आहे. पण गंमत बघा, इतकी महत्त्वाची बातमी या देशाच्या मीडियामध्ये चर्चिली जात नाही आहे. हा सगळा मुद्दा जो आहे तो ऐन बिहारच्या निवडणुकीमध्ये दाबण्याचा प्रकार होतो आहे. आणि म्हणून हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठीचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असल्यास अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा ही विनंती. चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.